शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमच्या सर्वांचा आवडतीचा कृषी सल्लागार डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे. मित्रांनो आपण मागे बघताय की ढोबळी या पिकाच्या प्लॉटवरती आहोत आणि अनेक शेतकरी बंधू जे आहेत जी की ढोबळी पिकाची प्लॅनिंग करतायत. इथून पुढे पुढच्या महिन्यात जास्त प्लॅनिंग होणार आहे. ह्या महिन्यामध्ये थोडं प्लॅनिंग शेतकरी बंधू मापाते, कारण आता इथून पुढे टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली किंवा अनेक शेतकरी बंधूंचे मागील जे काही पीक आहे ते त्या प्लॉटमध्ये उभे आहे आणि त्यांना नंतरून पुढे प्लॅनिंग करायचं आहे. मित्रांनो मिरची पिकावरती महत्त्वाच्या ज्या काही समस्या असतील तर त्या म्हणजे थ्रिप्स, ब्लॅक थ्रिप्स असेल किंवा येलो थ्रिप्स असेल. अनेक ज्या पिकाच्या वाढीमध्ये जे ब्रेकेज तयार करतात किंवा पिकाच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण करता, व्हायरसला ट्रान्समिट करता आणि परिणामी पूर्णपणे प्लॉट गोळा होऊन जातो आणि खराब होऊन जातो. मात्र माझ्या मागे तुम्हाला प्लॉट दिसतो आहे की आपण एक साधारणपणे आज 12वा दिवस आहे आणि झाडामध्ये DNA RNA फॉर्म्युलेशन प्रॉपर होण्यासाठी आपण शेतकऱ्यांना आज एक ड्रिचिंग दिलेली आहे, जी की मागील जनरेशनचे कॅरेक्टर पुढील जनरेशनमध्ये चांगल्या स्वरूपामध्ये येण्यासाठी आपण एक ड्रिचिंग दिलेली आहे. प्लॉट बघू आणि त्यानंतर आपण थोडीफार माहिती मिरची पिकाची प्लॅनिंग करत असताना काय काळजी घ्यावी या बघणार आहोत. मित्रांनो एक 12 दिवसाची झाड आहे. पूर्णपणे प्लॉट बघून घ्या. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. एकदम वेल ग्रोथ प्लॉटची अतिशय चांगला प्लॉट आणि साधारणपणे आज प्लॉटला एक 12वा दिवस झालेला आहे. आज ड्रिचिंग करून 2 ते 3 दिवसांनी आपण शेतकरी बंधूंना आतमधलीच माती पूर्णपणे पेपरच्या आतमध्ये हात घालून पूर्णपणे अशा स्वरूपाची झाडाला भर लावून घ्यायला सांगणार आहे. मित्रांनो अशा स्वरूपाचे आता हे झाड पूर्णपणे तिरपे होते, तुमच्या लक्षात येईल. खाली बघा पूर्णपणे तिरपे होते. आपण त्याला सपोर्ट देऊन सरळ केले. 12वा दिवस आहे. प्लॉटची थोडी हाईट देखील इथे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. स्टेम्प थोडा बारीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला लगेच त्याचा वरती हाईट नियंत्रित करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आजची जी काय आपण आळवणी शेतकऱ्यांना सांगितली आहे की तुम्ही मायक्रोन्यूटन घ्या. 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो अमोनियम मॉलिब्डेनम 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घ्या आणि त्यामध्ये अर्थोसिल साधारणपणे 250 मिली अशी जर स्पॉट ड्रिचिंग जर केली तर झाडाची हाईट थांबून ब्रांचेस चांगले निघतील. झाडाला जी काही डिफिशियन्सी आपल्याला दिसते, आता ही डिफिशियन्सी पण म्हणता येईल आपण. आणि जे काही पेपरचं रिफ्लेक्शन आहे, हा पेपरची जी क्वालिटी आहे ती फार साधी आहे. शेतकऱ्यांनी गावामधूनच त्यांच्या पेपर घेतला. पेपरची क्वालिटी फारच खराब आहे. ह्या पेपर चांगल्या स्वरूपाचा टाकला जाणं गरजेचं होतं. जे काही काळपट पेपर दिसतोय हा थोडा तो काळपटपणा पेपरला जास्त आहे. सिल्वरनेस प्रॉपर सिल्वरनेस जो पाहिजे आणि जाड थिन पेपर पाहिजे. हा 25 मायक्रॉनचा पेपर आहे फार्मर मनी, पण 25 मायक्रॉनचा नाही दिसत तो. एक 22-23 मायक्रॉनचा पेपर हा आहे. अतिशय लो क्वालिटीचा पेपर फार्मरकडून नकळत टाकला गेला. मात्र ही चूक झालेली आहे, पण आपण त्या आता गोष्टी कव्हर करणार आहोत. त्याचे रिफ्लेक्शन म्हणून आपल्याला पानांवरती अशा स्वरूपाच्या आपल्याला अडचणी दिसत आहेत. त्याच्यामुळे आपण लगेच मायक्रोन्यूटनची एक आळवणी शेतकऱ्यांना सांगितली. स्प्रेद्वारे हाईट थोडी वाढती आहे. कंट्रोल क्लायमॅट आहे. आतमध्ये ह्युमिड क्लायमॅट तयार होतं आहे. ऊन वाढत आहे. त्याच्यामुळे लगेच शेतकऱ्यांना वरनं आपण व्हेस्पा 200 लिटर पाण्यासाठी 5 ते 6 मिली 20 लिटरच्या पंपासाठी 5 ते 6 मिली कुमान घेतला आहे. त्यामध्ये 30 ते 40 मिलीपर्यंत आणि 05234 अशी आपण शेतकऱ्यांना एक फवारणी सांगत आहे. ही फवारणी ज्या शेतकऱ्याचे अल्कलाईन वॉटर आहे, म्हणजे ज्या पाण्याचा pH हा साधारणपणे 7.5च्या वरती आहे, अशा ठिकाणी ही फवारणी फुटण्याचे चान्सेस असतात किंवा हे द्रावण फुटण्याचे चान्सेस असतात. तर तिथे पाण्याचा pH मेंटेन करून घेणं गरजेचं असतं. तर तिथे डॉक्टर रिचचा वापर 100% तुम्हाला करायचा आहे. थ्रिप्सच्या नियोजनासाठी मित्रांनो आपण सुरुवातीपासून थ्रिप्स नियोजनात ठेवतो आहे. आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना मी इमिडाचा स्प्रे सांगितला होता. त्याच्यानंतर आता आपण ग्रासिया किंवा बेनिवाचा स्प्रे आपण शेतकऱ्यांना एक 12व्या-13व्या दिवशी दिलेला आहे. त्यानंतर पुढील जी फवारणी आहे ती एक फ्लावरिंग बूस्ट आहे. इथे तुम्हाला दिसते की फ्लावरिंग थोड्याफार प्रमाणामध्ये बूस्ट करण्यासाठी फ्लावरिंग बूस्टचा आपण स्प्रे घेणार आहोत आपण पुढे, ज्यामध्ये टाटाभार किंवा मेडिसिन किंवा क्रॉपटॉनिक किंवा लॅविश यासारख्या प्रोडक्टचा आपण इथे वापर करणार आहोत. त्यानंतरून जो काही पुढील फवारणी आहे, परत आपल्याला थ्रिप्स चांगला नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला परत पुढील फवारणी सोलोमनची आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला थ्रिप्स चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहील. सोलोमन असेल किंवा लेनोवा असेल, या दोघांपैकी एक कॉम्बिनेशन मी सांगणार आहे. आता आपण ग्रासियाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे पुढचा जो स्प्रे आहे तो आपण लेनोवाचा घेणार नाही आहे. त्या पुढील स्प्रे आपण सोलोमनचा घेणार आहे आणि सोलोमनच्या पुढील स्प्रे आपण लेनोवाचा स्प्रे रिकमेंडेशन करणार आहोत. साधारणपणे फ्लावरिंग स्टेजमध्ये प्लॉट आल्यानंतर आपण सिमोडियास किंवा ॲम्प्लिगो किंवा जे काही तुमचे एक्सपोनस असेल यासारखे जे मॉलिक्यूल ग्रुप 36चे मॉलिक्यूल जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत
त्याचा आपण इथे शेतकऱ्यांना वापर करायला सांगणार आहोत. फ्लावरिंग अवस्थेमध्ये थ्रिप्स जपणं फार गरजेचं आहे. थ्रिप्सची लाईफ सायकल ब्रेक करणं फार गरजेचं असतं, कारण थ्रिप्सची लाईफ सायकल अशी आहे की प्युपल स्टेज ही जमिनीमध्ये होत असते आणि तुमची अडल्ट लार्वा स्टेज ही किंवा निम्फ स्टेज ही आपण त्याची झाडावरती होत असते. त्याच्यामुळे थ्रिप्स नियंत्रणात आणणे फारसे सहजासहजी लवकर येत नाही, ते अवघड जात असते. त्याच्यामुळे जमिनीद्वारे देखील कीटकनाशकाचा चांगल्या प्रकारे वापर करून आपण थ्रिप्स नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न या प्लॉटचा करणार आहोत. शेतकऱ्यांनी अर्ली प्लॅनिंग केलेलं आहे. मागच्या वर्षी त्यांना त्यांचं प्लॅनिंग होतं, दरवर्षी प्लॅनिंग करताय. मागच्या वर्षी देखील चांगले पैसे झाले, पण मागच्या वर्षी त्यांनी प्लॅनिंग ही थोडी लेट केलेली होती. मात्र ह्या वर्षी आपण शेतकऱ्यांना थोडी अर्ली प्लॅनिंग सांगितली. शेंडा अतिशय सुंदर काढलेला आहे. प्लॉटचा जी काही ग्रोथ आहे ती देखील सुंदर चालू झालेली आहे. मात्र ज्या काही समस्या येत असतील, तुमच्या भुरीचा प्रकोप असेल, लाल कोळी असेल, थ्रिप्स असेल, हे शेवटपर्यंत आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी थ्रिप्सचे मी 2-3 स्प्रे कशा स्वरूपाचे घ्यायचे हे तुम्हाला सांगितलेलेच आहे. मात्र भुरी असेल, जसं भुरीला स्कोअर, मेरिऑन, लुना, ॲक्रेसिओ किंवा लिक्विड सल्फरचा वापर, या गोष्टींचा सर्व आपण संतुलन ठेवून प्रॉपर व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांनी एक विश्वासाने प्लॉट दिलेला आहे. साधारणपणे आत्ता आपल्याकडं 100-125 प्लॉट, आत्ता देखील आपल्याकडं ढोबळी पिकाचे पेलेडियनचे रजिस्टर आहेत. ज्या शेतकरी बंधूंना आपल्याकडे प्लॉट रजिस्टर करायचे आहे, प्रॉपर ढोबळी पिकाची प्लॅनिंग करत असताना आपण प्लॉटवरती व्हिजिटर देऊनच शेतकऱ्यांना रिकमेंडेशन करत असतो. ऑनलाईन मार्गदर्शन ढोबळी पिकाचे आपण करत नाही, कारण ढोबळी पीक हे सध्या तरी भविष्यामध्ये क्रिटिकल क्रॉप म्हणून मी तर म्हणतो ओळखलं जाणार आहे. कारण ढोबळी पिकामध्ये जी काही समस्या असेल, व्हायरसेस असतील किंवा थ्रिप्स असेल, लाल कोळीचा प्रादुर्भाव असेल, रोको असेल, गळ असेल, कूज असेल, फळगळ असेल, ह्या समस्या मोठ्या प्रमाणात येत असतात. जरी कंट्रोल क्लायमॅट असलं तरी अडचणी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना जे काही बेसिकपासून वेळ प्लॅनिंग किती घ्यायला पाहिजे, अंतर किती घ्यायला पाहिजे, किंवा 2 ओळीतील अंतर किती, 2 रोपातील अंतर किती, झिगझॅग प्लांटेशन कसं हवं. आता एक साधारणपणे 6-6.5 फुटाचे आपण इथं अंतर ठेवलेले आहे. 2 रोपट्यामधील बेड, भरगतचं बेड तयार करून घेतलेलं आहे. 2 रोपातील अंतर 2 फूट झिगझॅग प्लांटेशन केलेलं आहे. मित्रांनो, असे बारीक बारीक कन्सेप्ट आपण शेतकऱ्यांना सांगत असतो. शेतकऱ्यांकडे फक्त एकच गोष्टीची चूक झाली, जी म्हणजे पेपर व्यवस्थितरित्या टाकला गेला नाही, किंवा पेपरची जी काय क्वालिटी आहे, पेपर चांगला टाकला गेला पण पेपरची क्वालिटी प्रॉपर नाही. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवूनच कुठल्याही क्रॉपचं प्लॅनिंग करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा. चला तर मग, धन्यवाद.